सारेगमपा आयडिया सारेगमपा. नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. प्रत्येक पर्वामध्ये सर्वात जास्ती उत्कंठा असते ती महाअंतिम फेरीची. अंतिम फेरीमध्येच ह्या सोहळ्याचे पडघम वाजायला लागतात. अंतिम फेरीमध्येच आपल्याला कळायला लागतं की प्रेक्षकांचा कौल काय आहे. आजही प्रेक्षकांचा कौल कोणाकोणाच्या बाजूनी लागलेला आहे आपण बघणार आहोत. मागच्या आठवड्यात तुम्ही पाठवलेल्या मतांचं महत्त्व 30% होतं आणि परीक्षकांनी दिलेल्या गुणांचं महत्त्व 70% होतं. आज आता नेमका काय निकाल आहे ह्याची उत्सुकता जितकी आपल्या सर्वांना आहे तितकीच आमच्या परीक्षकांना सुद्धा आहे. तेव्हा टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या आवडत्या परीक्षकांचं. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी, सगळे स्पर्धक तयार. सुरू करूया. पहिल्या स्थानावर कोण आहे हे बघण्याआधी अवधूत आणि सलील दोघांना विचारायचंय की आजच्या निकालाबद्दल काही अंदाज बांधता येतोय तुम्हाला दोघांना? एक एक करून आता स्पर्धक कमी होत जाणार आहेत, तेव्हा तुमच्याकडून त्यांना जर ह्या क्षणी काही तुम्हाला सांगायचं असेल तर जरूर सांगावं. अवधूत पासून सुरुवात करूया. मागचा जो एपिसोड झाला, आपल्याबरोबर एवढी मोठी मोठी शूर लोक आपल्याबरोबर होती आणि तो एका वेगळ्या लेवलला गेला तो एपिसोड. आणि त्यामुळे तेव्हा ह्या स्पर्धकांनी जी गाणी गायली त्या गाण्यांकडे बघण्याचा जो अप्रोच होता माझा तरी पर्सनली, तर हा परीक्षक आणि श्रोता ह्या गोष्टीमध्ये फार सांभाळून तो समतोल सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागले. जो कोणी आज हा मंच सोडून बाहेर जाईल त्याला मी एवढंच सांगेन की त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण एका अशा एपिसोडला चांगला परफॉर्मन्स देऊन तो बाहेर जाईल की जो ह्या सारेगमपच्या ह्या शेड्यूलच्या इतिहासामधला सगळ्यात उत्कृष्ट असा तो एपिसोड झालेला होता. धन्यवाद. सलील, अवधूत म्हणाला त्याप्रमाणे आज बाहेर कोण जाणार आहे हे तर सांगता येणार नाही बहुतेक, पण असं असलं तरी सुद्धा तुम्ही दिलेल्या मार्कांनुसार 1, 2, 3 नंबरवरती प्रेक्षकांच्या मतांची टॅली करून साधारण कोण असेल ह्याचा काही अंदाज बांधता येतोय? ते सगळे किती चिडून बघतायत, माझं नाव घ्या, माझं नाव घ्या असं. नाही, मला प्रामाणिकपणे अवधूत जसं म्हणाला की देशभक्तीपर गाणी गाताना आपल्या देशासाठी सगळे इतके मनापासून गात होते आणि एकदा देशाचा विषय आला की मला असं वाटतं की सायकलला तो भिरभिर लावून झेंडा लावण्याला मुलगा आणि दिल्लीत झेंडावंदन करणारा एखादा मोठा माणूस, ह्या दोघांच्या मनात देशभक्ती ही सारखीच असते, तितकीच मनापासून असते. एखादा फक्त छोटा मुलगा सायकलला झेंडा लावून ती व्यक्त करेल, तर सगळ्यांनी आपापल्या परीने इतकी चांगली ती व्यक्त केली आहे की खरं तर कोणालाच कुठल्या रँकवर ठेवणं फार अवघड आहे. पण एक गेस महाराष्ट्रातल्या रसिकांचा, तर मला असं वाटतं की आज 1, 2, 3 वर हे मी सिक्वेन्सने सांगत नाहीये, हे 3 जण कुठल्याही नंबरवर असतील, पण टॉप 3 कोण असतील असा अंदाज माझा. तर राहुल, मृण्मयी आणि उर्मिला असे असतील. अंदाज आहे माझा, चुकलं तर सगळ्यांनीच माफ करा, अंदाज आहे तो. म्हणजे परीक्षकांच्या गुणांचं महत्त्व 70%, तुम्ही पाठवलेल्या मतांचं महत्त्व 30%. ह्याची टॅली करून पहिल्या नंबरवर कोण आहे बघूया. स्क्रोल प्लीज. राहुल सक्सेना. राहुल, आता तू पहिल्या नंबरवर आहेस, तू तसाच खुश आहेस. हा एकमेव स्पर्धक असा आहे ज्याला परीक्षकांकडून 100% गुण मिळालेले आहेत आणि अर्थातच पहिल्या नंबरवर आहे याचा अर्थ मतांमध्ये सुद्धा थोडीशी वृद्धी झालेली आहे. सो विश यू ऑल द बेस्ट आणि मस्त गाणं. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभळा गर्दीत मांडून इबले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची
छान झालंय. म्हणजे तू तर आता मराठीतला प्रो झालायस रे एकदम. खरंच खूप प्रोवोक झाला आता. नाही, छान झालं. आणि मला वाटतं एकदा टाळ्या आपल्या कोरससाठी पण झाल्या पाहिजेत, कारण खूप डिफिकल्ट कोरस आहे या गाण्याचं. आणि अर्थातच आपल्या म्युझिशियन्ससाठी व्हेरी नाईस ओपनिंग गाणं असं असावं म्हणजे. आणि सलील, तू लावलेल्या अंदाजापैकी पहिला अंदाज तर एकदम करेक्ट आला. सो एकदा सलीलसाठी आपण टाळ्या वाजवूया. अवधूत, क्या बात आहे राहुल, खूप मजा आली. आवाज मोल्ड करण्याच्या बाबतीमध्ये राहुल तुझं खूप कौतुक पुन्हा एकदा. कारण मागे ज्या वेळेला तू लगन लगन लग गई है त्यावेळेला आवाज सुफी स्टाईलनी ट्विस्ट करून बदलून त्या प्रकारे ते गायला होतास, आणि आता हा आवाज बदलून ह्या प्रकारे गायलास. पण तरी देखील मी तुझं कौतुक करेन की अजिबात आपल्याला असं वाटत नाही की हा रवींद्र साठेंची नक्कल करतोय का, किंवा हा त्यांनी सुखविंदर सिंगची नक्कल केली का. असं नाही. हे दोन्ही नकला करताना किंवा त्याचा कॉपी करताना जे घ्यायचं आणि जे नाही घ्यायचं ह्याचा विचार करत तुझी आयडेंटिटी राहुल म्हणून तू जपतोस. आणि ही मला वाटतं तुझ्या गाण्यातली फार मोठी उजवी बाजू आहे. व्हेरी गुड. धन्यवाद. सुंदर गायलास. एकतर मला असं वाटतं जैत रे जैत या कलाकृतीबद्दलच आपण जितकं कौतुक करू, जितकं बोलू तितकं कमी आहे. म्हणजे जब्बार पटेल, स्मिता पाटील, मोहन आगाशे, हृदयनाथ मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, ती सगळीच टीम अशी आहे की त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं असं आहे की जे किती वेळा ऐकलं तरी असं वाटतं की अजून एकदा ऐकावं. इतकं सुंदर आहे. आणि तू तो अनुभव दिलास. त्यातून अजून एक अवघड गोष्ट होती की 4 मुली सेकंड्स गात असताना तू इतका सुरात तुझा पाठ गात होतास. म्हणजे घरात कसं बहीण, बायको, सासू सगळेजण एक काहीतरी बोलत असत तरी आपण आपलं म्हणणं सोडायचं नाही. तसं तू जे केलंस ते फार महत्वाचं होतं. कारण या सगळ्या सासवा खूप पंचनी गात होत्या कोरस, पण तरी तू ते सुरात गायलास. कारण हे फार अवघड आहे आणि हा पार्ट जो डिझाईन केलाय तो खरंच गायकाची परीक्षा पाहणार आहे. आणि मला कायम असं वाटतं की एकट्याने गाण्यापेक्षा ग्रुपमध्ये गाताना सुरेल गाणं हे जास्त अवघड असतं. तर व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. तर राहुल, आज इथून मार्क नाही मिळत आहेत, पण तुला मतही चांगली यायला लागलेली आहेत आणि मला खूप बरं वाटतंय ते ऐकून. तर आय एम शुअर तर समोरून आज मतं येणारच आहेत. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सारेगमप idea, सारेगमप